शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून मतदान केलं पाहिजे. 5 वर्ष शेतकरी शेतकरीच असतो. फक्त मतदानाच्या आदल्या दिवशी मात्र तो शेतकरी नसतो. तो मराठा असतो, तो वंजारी असतो, तो धनगर असतो, तो हिंदू असतो, तो मुसलमान असतो. आदल्या दिवशी पुन्हा 5 वर्ष सगळे शेतकरी. काय अडचण नाही, नंतर काय अडचण नाही. नांगरटीपासून ते काढणीपर्यंत 8 महिने जो मेला त्याचा गहू तुम्ही फुकट वाटता? त्याचा गहू फुकट वाटणार? त्या प्रोसेसला किंमत नाही, त्या कष्टाची किंमत नाही. मग किंमत आहे कशाला? किंमत आज शेतकऱ्याला नाही. हे जे गडगडलेले भाव आहेत ना, मालाचे गडगडले नाही, मालाचे गडगडले नाही, शेतकऱ्याचा भाव घसरलाय. शेतीमधून निघालेला जो माल आहे, दूध आहे, 38 लिटर. काय भाव काय तुमच्याकडे शेतकऱ्याचा? 38 रुपये लिटर, 40 रुपये लिटर, समजा मागे पुढे होत राहत. शेतकऱ्याचं ते दूध घेऊन गेल्यानंतर त्याच्यात अर्धा किलो साखर टाकली, 4 काजू टाकले आणि त्याची काजू कतली बनवली. तिचा भाव 1300 रुपये किलो होतो. बरोबर आहे ना? काजू कतली. बरं, काजू कतली मिठाई आहे ती, मिठाई श्रीमंतांची मिठाई आहे ती. शहरात खाते आपल्या दुधावर. तीन लिटर दूध घोटलं, त्याच्यात अर्धा किलो साखर टाकली आणि 4 काजू टाकले, तर 200 रुपयाचे 1300 रुपये करतात. 200चे 1300 कशाचे? प्रोसेसचे. प्रोसेसिंग केली जाते. प्रोसेसिंग मधला नफा किती आहे? 1000 रुपये तरी झाला. मला सांगा, तुम्ही इथल्या शेतकऱ्याला मूर्खात करता? अरे जनावराचं दिवसभर शेण काढायचं, त्याला वैरण पाणी करायचं, काय जीव जातो दूध काढताना 15-15 लिटर. त्याची सकाळ कधी होते? जेव्हा शहरातली लोक झोपतात तेव्हा. अख्खी रात्र ते दुधामध्ये परेशान असतं. एवढं सगळं करणं ही प्रोसेस नाहीये. ही प्रोसेस नाहीये. अर्धा किलो साखर टाकणं ते घोटणं प्रोसेस आहे. नफा त्याच्यात आहे, नफा शेतकऱ्याला नाहीये. शेतकरी बांधवांनो, काय सुरू आहे नीट लक्षात घ्या. शेतकऱ्याचं गहू घेतला जातो, तो दळून त्याचं पीठ करून कॅरीबॅग मध्ये ठेवला जातो, त्याला एक ब्रँडचं नाव चिपकवलं जातं आणि ते दाम दुपटीनं मॉलमध्ये विकलं जातं. प्रोसेस आहे, प्रोसेस. मशीन मध्ये घालून दळणे आणि कॅरीबॅग मध्ये टाकून त्याच्यावर शिक्का लावणे कंपनीचा प्रोसेस आहे. त्याच्यात अर्धा नफा आहे. पण नांगरटीपासून ते काढणीपर्यंत 8 महिने जो मेला त्याचा गहू तुम्ही फुकट वाटता? त्याचा गहू फुकट वाटणार? त्या प्रोसेसला किंमत नाही, त्या कष्टाची किंमत नाही. मग किंमत आहे कशाला? किंमत आज शेतकऱ्याला नाही. हे जे गडगडलेले भाव आहेत ना,
मालाचे गडगडले नाही, मालाचे गडगडले नाही, शेतकऱ्याचा भाव घसरला. इथल्या समाज व्यवस्थेत अर्थकारणात प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याचा भाव घसरला. शेतकरी काही करू शकत नाही. शेतकरी फक्त आणि फक्त कष्ट करण्यासाठी जन्माला आलेला आहे. तो मोठा होऊ नये, तो मोठा होणार नाही याची सगळी तजबज केली जाते. आणि आज या देशातलं नाही, सगळीकडेच ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. पण बाबा, माझं सगळ्यांना सांगणार, आपण थोडस आता भूमिका शेतकऱ्यांनी सुद्धा थोडीशी बदलली पाहिजे. जर त्यांना प्रोसेसिंग मध्ये असेल तर आपण प्रोसेसिंग मध्ये उतरूया. जर प्रोसेसिंग मध्ये पैसा असेल, कष्टात पैसा नाहीये पण प्रोसेसिंग मध्ये आहे, तर शेतकऱ्याच्या तरुण पोरांना मला सांगायचं आहे, प्रोसेसिंग मध्ये आहे. आणि त्या प्रोसेसिंगच्या माध्यमातून समजा इथंच आपण जर पनीर बनवू शकलो, आपल्या दुधाचं आपण पनीर बनवून जर विकू शकलो, कारण आज आम्ही जे दूध घेतोय शहरातले 100 रुपये लिटरनं दूध घ्यायला, चांगलं दूध घ्यायला सुद्धा तयार आहे ग्राहक तिथला. 100 रुपये लिटर हसत हसत घ्यायला तयार आहे, त्याला मिळत नाही. आणि शेतकऱ्याचं कोणी घेत नाही. हे जे मधली साखळी आहे ना, ही मधली साखळी ग्राहकांसाठी सुद्धा आणि शेतकऱ्यांच्या साठी सुद्धा अतिशय म्हणजे त्यांच्या पूर्ण अर्थ करणारा जबाबदार आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आता प्रोसेसिंग युनिट मध्ये उतरलं पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे, कुठलाही एक व्यवसायातून आता जगू शकणार नाही आपण. शेतीच्या सोबत आपल्याला जोडधंदा खरं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण मराठवाड्यामध्ये अजून थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये काम करावं लागेल. शेतीच्या बाजूला रस्ता असेल समजा, तर त्या रस्त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. तो रस्ता आपल्या बापाचा आहे हे आपल्याला वाटलं पाहिजे. आपल्या बापाच्या जमीन जायदादी त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत, त्याचा वापर आपल्यासाठी आपण करून घेतला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि दुसरं, आपण शेतकऱ्यांनी कष्ट तर केले, पण थोडं आपल्या हक्कासाठी भांडलं पण पाहिजे. शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून मतदान केलं पाहिजे. 5 वर्ष शेतकरी शेतकरीच असतो, फक्त मतदानाच्या आदल्या दिवशी मात्र तो शेतकरी नसतो. तो मराठा असतो, तो वंजारी असतो, तो धनगर असतो, तो हिंदू असतो, तो मुसलमान असतो. आदल्या दिवशी पुन्हा 5 वर्ष सगळे शेतकरी, काय अडचण नाही, नंतर काय अडचण नाही. फक्त मतदानाच्या आदल्या दिवशी मात्र आपल्या डोक्यात ते घातलं जायचं. आपली लढाई कशा सोबत आहे हे ज्या दिवशी शेतकऱ्यांना कळेल ना, त्या दिवशी कुणाचीही तुमचा बाजार भाव आणि तुमची किंमत कमी करण्याची हिंमत होणार नाही, कुणाचीच नाही. आपलं मूल्य शेतकऱ्याला कळलं पाहिजे, आपल्या मताचं मूल्य शेतकऱ्याला कळलं पाहिजे. आणि ते ज्या दिवशी होईल, त्यांना माहित आहे, मी अनेक राजकीय नेत्यांशी बोललोय, ते नेहमी सांगत असतात की शेतकरी म्हणून असं काही वोट बँक नाहीये, ते काही करू शकत नाही, हे त्यांना माहिती आहे. किती आहे तुमच्याकडे? 1.5 का 2? भाव काय? 500? मतदानाचं म्हणतो मी. ह्या तर 1,500 खुश आहे. भाव नकोच का आता? 1.5 मिळाले बस झालं. मतदार ज्या दिवशी आपलं मत विकायला लागेल ना,
त्यांना अधिकारच नाही हो. माझ्या मालाला भाव द्या म्हणण्याचा अधिकार नाही, माझ्या गावाला रस्ता द्या म्हणायचा अधिकार नाही, माझ्या गावाचा विकास करा म्हणायचा अधिकार नाही, आमच्या पोरांच्या हाताला काम द्या म्हणायचा अधिकार उरत नाही. कारण त्यांनी ठरवलेलं आहे आम्ही यांना विकत घेतलेला आहे. तुम्ही विकले गेलेला माल आहात हे त्यांच्या दृष्टिकोनातून. कशाचा तुमचा भाव आणि कशाचं काय येते का लक्षात तुमच्या? एका एका घरामध्ये 5-5 जिल्हा परिषदेला माणसं घरातले थांबवू शकतो, कॉन्फिडन्स कधी येतो सांगा? 5 जिल्हा परिषद, पुतण्या, मुलगी, मुलगा, बायको, भाऊजाई आणि अजून कोण बारकं पोरग वयात आलं नाही म्हणून ते मागे राहिले. एवढे मी जिल्हा परिषदेला थांबवू शकतो, हा कॉन्फिडन्स कधी येतो सांगा? पैसा असल्यावर. आणि दुसरं, बाबा हे कुठं जाणार आहेत? गृहीत ठरले, गृहीत. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या, माझा अजून पण आहे, झेडपीला गेलतो मतदानाला, हे बघा, हे ह्याची किंमत एवढीच आहे. करंगळीवर गोवर्धन पर्वत जेवढा उचलला तेवढी ताकद होती ना त्या करंगळीत, तेवढी ताकद आहे मित्र याच्यामध्ये, फक्त आम्हाला जाणीव नाही. ज्या दिवशी आपल्याला त्या सगळ्याची जाणीव होईल, घाबरतील तुम्हाला, पण खरंच घाबरतील. आणि तुम्ही शक्तीनं उभे राहिला तर आमच्यासारख्या पत्रकारांना सुद्धा ताकद येईल. कारण प्रश्न पडतो, कुणासाठी बोलायचं, कुणासाठी भांडायचं, कशासाठी भांडायचं? जर शेतकरी शेतकऱ्यासाठी उभा राहिला नाही तर चुकीचं बोलतोय बाबा. आणि शेतकऱ्याच्या पोरांना मला सांगायचं आहे, ह्यांना तर नशेत इतकं बेजार करून टाकलंय. हे इथं बसून टाकलं अमेरिकेचं हे बरोबर नाही म्हणतंय. इस्रायलवर हल्ला झाला त्याच्यावर त्याचं मत असतंय, खाली कमेंट करू करू बेजार आहे पट्ट्या. पण आपला बाप मरतोय त्याच्याबद्दल कधी एक कमेंट करावीशी वाटत नसेल. आपल्या बापानं ज्या बापाच्या पैशातून जे मोबाईल मध्ये रिचार्ज झालं त्याच्यासाठी एक पोस्ट करावी, त्याला वाटत नसेल, काय उपयोग?